वारजेमधील पुणे महानगरपालिकेचे कैलासवासी अरविंद बारटक्के रुग्णालय पाडून त्याच्या जागेवर होत असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामात मोठा गोलमाल आहे की काय अशा प्रकारच्या धक्कादायक बाबी भूमिपूजन सोहळ्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी पत्रकारांनी केलेल्या चर्चेतून समोर आल्यात। या रुग्णालयाला पालिकेची जागा देऊनही 84% लोकांना पैसे भरूनच उपचार मिळणार आहेत। त्यात पालिका ठेकेदाराच्या कर्जाला जामीनदार देखील राहिली आहे। यावरून सामान्य रुग्ण नव्हे तर फक्त ठेकेदाराची हित जोपासली जात असल्याचे समोर येत असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे। पाहूयात नेमके काय काय आरोप झालेत आणि काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे। 10 का 14% त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत। त्यामुळे 500 फूट अंतराची मर्यादा लोकांना मिळणार आहे। हे आम्हाला वाटलं की हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे। बल्ले बल्ले झाली त्याच कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक ह्या सगळ्याचा एक व्हाईट पेपर कॉर्पोरेशनने काढला पाहिजे। आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। मला असं वाटतं मला एकच काळजी वाटली, दोन गोष्टी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर DCM 1 आणि DCM 2 दोघांच्या भाषणात मला जाणवलं की हे जे हॉस्पिटल झालेलं आहे त्याच्यात फक्त 16% म्हणजे मला असं वाटतं ते म्हणाले की 10 का 14% त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत। त्यामुळे 500 फूट अंतराची मर्यादा गरीब लोकांना मिळणार आहे। नंतर कॉर्पोरेशन म्हणजे जर 16% गरीब लोकांना मिळणार आहे तर मग जवळपास 84% बेड्स आहेत कमर्शियल पर्पजसाठी आहे। तर मग कमर्शियल हॉस्पिटलला जमीन देणं किती योग्य आहे आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर चांगलं असेल तर मग 100% बेड्स हे मोफत का मिळत नाहीये। जेवढं जर चांगलं लोन आणि एवढं चांगलं जर अग्रीमेंट केलं असेल तर गरीब, शोषित, वंचित, पीडित त्यांच्यासाठी जसं पिंपरी चिंचवडला हॉस्पिटल केलं चव्हाण साहेबांच्या नावाने तसंच हे 100% मोफत किंवा कमी किमतीत हे का होत नाही हा एक प्रश्न मनात आला माझ्या। हे हॉस्पिटल करताना जे एस्टिमेटच महापालिकेमध्ये मंजूर नाहीये आणि ब्लँकेट खर्च जो सल्लागाराने दिलेला DPR आहे त्याच्यावर करण्यात आलाय, म्हणजे त्याचंही ठरलेलं नाहीये पैसे। एक तर सचिन दोडके आणि सायली वानखडे यांनी हे नॉन कमर्शियल ऍक्टिव्हिटी व्हावी याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले। हे करत असताना मिनिट्स जर तुम्ही सगळ्याचे पाहिले तर त्या सगळ्या मिनिट्सच्या सगळ्या मीटिंग ह्याच सगळ्यांनी फॉलोअप करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अजूनही त्याच्यात पूर्ण क्लॅरिटी आलेली नाहीये की नक्की हे हॉस्पिटल कसं चालणार आहे। आता त्यांनी सॉव्हरेन गॅरंटीचं क्लॅरिफिकेशन दिलं पण सॉव्हरेन गॅरंटीचं क्लॅरिफिकेशन दिलेलं असताना जमीन तर सरकारचीच आहे ना आणि ती प्राइसलेस आहे, मोफत दिलेली आहे ना। सगळ्यात मोठी गोष्ट ते सरकारचं म्हणजे ती कॉर्पोरेशनची जमीन ही एवढी महागातली आहे ती त्यांना दिली आणि दुसरी म्हणजे 85-84% बेड्स हे कमर्शियल वेंचर असणार आहे। कॉर्पोरेशननी जमीन मोफत देणं, सरकारनीच ते लोन नेदरलँड्स मधून आणणं आणि क्रॉस सबसिडी म्हणताय पण ती क्रॉस सबसिडी फक्त 16%च लोकांना आहे। मग 84 लोकांनी कमर्शियल मग कुणाच्या पत्रात काय मिळालं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक व्हाईट पेपर कॉर्पोरेशनने काढला पाहिजे। उलट बातम्या येतात आणि मला असं वाटतं कॉर्पोरेशननी ही जागा जी दिलेली आहे त्याच्यात आमचं सरकार आल्यानंतर हे हॉस्पिटल गरीब लोकांसाठी मोफत केलं पाहिजे। ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने पिंपरी चिंचवडला हॉस्पिटल चालतं तेच मॉडेल इथे झालं पाहिजे। भ्रष्टाचार झालाय कुठेतरी याच्यामध्ये जागेची प्रायव्हेट पार्टनरला फायदा होईल यासाठी सगळं गाडी म्हणून मी म्हणते की त्याचा पारदर्शकपणे व्हाईट पेपर आणला
जरी सॉयरनी ठेवली नाही मागणी म्हटले बिलकुल किंवा करणार विमा नाही. काढलाय, कारण पण मागाच्या महापालिकाच्या लोनला गॅरंटी राहिली आहे. मुख्यमंत्री हे असतील, उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक, असतील, त्या महापालिका जिल्ह्याला खूप लोनला काही देण्याचं guarantee काम आपल्या राहिली. मार्फत झालेलं आहे. सॉव्हरेन गॅरंटीज पण माझा म्हणजे जिल्हा विमा काढला पासून वेगळा झालेला जिल्हा, सिंचनाच्या अनुशेषात येणारा जिल्हा, एज्युकेशन मध्ये बॅकवर्ड असते. कारण माननीय देवेंद्रजी प्रगतीसाठी कुठली सॉव्हरेन मी एवढंच बोलतोय की शेतीला पाणी त्याच्यापैकी सॉव्हरेन गॅरंटी केलेली आहे नाही ठीक असेल आहे. आणि त्या जमीन पिकांची मोफत कारखानदारी दिली आहे, असेल तर तुमचा ते ठीक आहे. आमचा पण मग 84% लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसालाच जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्याच कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक. आणि दुसरं एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड्स कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात. या देशाचा कायदा आहे. मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि ह्या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला? तो एक 5-10% फरक झाला. जर 5-10% असेल तर इट इज अ कमर्शियल व्हेंचर. तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे. हे आम्हाला वाटलं की हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे. हा कमर्शियल व्हेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून खुद्द सीएमने एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविडची कंत्राटं एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती. ही कंपनी वारजेचं करणारी LLP स्थापन झाली 2019ला आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आले हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या कंपनीत दाखल झाले. तर या मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल नाही निघेल तेव्हा टाइम बाउंड मोठो तुम्ही याच्याबाबत काही पुढे जाणार आहात का? महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार कोणीही केला असेल तर. आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. बघा मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही. पहिले आरोप करायचे आणि नंतर इनकमिंग वाढवायचं असलं गलिच्छ राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही. मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात. अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्यांना दाखवता 3 बोटं तुमच्याकडे येतात. हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवत आहेत. त्याच्यामुळे आता असंच होतं एकतर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला वॉशिंग मशीन याचं उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने द्यावं.